नमस्कार, टेस्ट बाय शीतल रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 5 मिनिटात बनणारे चटपटीत रोस्टेड पनीर, ज्याला तुम्ही पनीर टिक्का किंवा पनीर फ्रायही बोलू शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. ह्यासाठी मी 200 ग्राम पनीरचे क्यूब करून घेतले आहेत. ह्यात आपण मसाले घालून घेऊ. पाव चमचा मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मिरी पावडर, पाव चमचा चाट मसाला घालत आहे. आता मी ह्याच्यात एक खास इन्ग्रेडियंट घालणार आहे, ज्याने हा पदार्थ एकदम चटपटीत होणार आहे. तो म्हणजे एक लोणच्याचा खार. लोणच्याचा खार. मी कैरीच्या लोणच्याचा खार घातला आहे. तुम्ही कोणताही लोणच्याचा खार घालू शकता, जो तुमच्याकडे अवेलेबल असेल. आता हे सगळे मसाले चांगले कोट करून घेऊया आपण पनीरला. तर पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यात एक बटरचे क्यूब घातले आहे. बटर विरघळायला लागले की त्याच्यात अर्धा चमचा जिरं घालून घेऊ. जिरे तडतडायला लागले की आपण त्याच्यात मसाल्याने कोट केलेले पनीर घालणार आहोत. तर हे पनीर बटरमध्ये चांगले मिक्स करून घेऊ. ह्यामध्ये 1 चमचा आपण आता शेजवान चटणी घालून घेणार आहोत. तुम्हाला जर तिखटाचे प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात अजून 1 चमचा शेजवान चटणी घालू शकता. तर हा मसाला पूर्णपणे आपल्याला पनीरला चारी बाजूनी कोट करून घ्यायचा आहे. म्हणून प्रत्येक बाजूनी हा 30 ते 40 सेकंद परतून घ्यायचा आहे. हे बघा, मी फोकच्या साहाय्याने हे पनीर असं फिरवून घेत आहे, म्हणजे तो मसाला सगळीकडे लागेल. मसाला सगळीकडे लागायला 2 ते 3 मिनिटं लागतात. मी गॅस इथे मीडियम टू हाय ठेवला आहे. बघा, मसाला मस्त लागला आहे सगळीकडे. हा मसाला पूर्ण कोट व्हायला 3.5 मिनिटं लागली आहेत मला. आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊ आणि मस्त आपले चटपटीत रोस्टेड पनीर 5 मिनिटात तयार झाले आहे. लहान मुलांना आता सुट्टीत लागणाऱ्या छोट्या छोट्या भुकेसाठी ही क्विक अँड हेल्दी रेसिपी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा.